अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजचा दिवस सर्व स्वामी भक्तांना मंगलमय जाओ हीच मी स्वामीचरणी विनम्र प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे नक्की बघा. कारण जर तुमच्या घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर तुम्ही थोडं 5 मिनिट थांबा. या 5 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करायची किंवा अन्नपूर्णा मातेला खूप जण तांदळामध्ये ठेवतात, हे योग्य आहे की अयोग्य हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही तांदळात ठेवणार असाल तर त्या तांदळाचं नेमकं करायचं काय, किंवा असं कोणतं धान्य आहे की ज्या धान्यात आपण अन्नपूर्णा मातेला ठेवलं तर आपल्याकडे सुख शांती समृद्धी आणि भरभराटीची कमी होणार नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच थोडेसे 5 मिनिट जरी तुमच्या जीवनातले दिले तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्याची कलाटणी बदलणारे आणि तुमचे आयुष्य समाधानी करणारे आणि अन्नाची कमी कधीच कमी न पडू देणारे असे हे 5 मिनिट तुम्हाला तयार होतील. आता सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये थोडाही वेळ न गमावता. तर सर्व स्वामी भक्तांना सर्वात प्रथम मनपूर्वक या व्हिडिओमध्ये स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांना. आता सुरुवात करू या व्हिडिओमध्ये. तर तुमच्या घरात जर देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, आता जर मूर्तीच नसेल तर करायचं काय? जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही छोट्याशा वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्याची दररोज पूजा करू शकता. की जशी की तुम्ही अन्नपूर्णा मातेची दररोज पूजा करता तसंच तुम्ही फक्त तांदळाची जरी दररोज नित्यनेमाने पूजा केली तरी तुम्हाला तेवढेच फळ मिळेल जेवढे तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची पूजा करून मिळणार आहे. तर अन्नपूर्णा मातेची म्हणजेच अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर आता आपण बघूया की अन्नपूर्णा मातेची नेमकं पूजा कशी करायची, तिला कुठल्या धान्यामध्ये ठेवायची की जेणेकरून भरभराट आणि सुखसमृद्धी आपल्या जीवनामध्ये नक्की नांदेल. आता अन्नपूर्णा माता ही फक्त एक मूर्ती नाही आहे, तर ती आपल्या घरामध्ये अन्न पुरवणारी एक आई आहे. अन्नपूर्णा माता जर आपल्या देवघरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये अन्न, समाधान आणि भरभराटीची कधी कमी होत नाही. अन्न म्हणजे फक्त भूक भागवणारे नाही, तर अन्न म्हणजे हे सर्वस्वी जीवन आहे. अन्न म्हणजेच देवाचं स्वरूप. म्हणूनच शास्त्रात म्हणलं जातं की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आता अन्नपूर्णा मातेची एक कहाणी आहे, ती म्हणजे भगवान शिवशंकराशी जोडलेली आहे. अन्नपूर्णा माता ही पार्वती मातेचंच एक रूप आहे, म्हणजे पार्वती देवीचंच एक रूप आहे आणि त्या भगवान शंकराच्या अर्धांगिनी आहेत. एक वेळ अशी आली की भगवान शंकर म्हणाले, या जगात सगळं काही माया आहे, अन्न वगैरे काहीच महत्त्व नाही. तेव्हा देवी अन्नपूर्णा रागावल्या, संतापल्या आणि त्यांनी संपूर्ण सृष्टीतून अन्नच नाहीसं केलं. जगात हाहाकार माजला. लोक उपाशी राहू लागले, भुकेने व्याकुळ झाले, देवसुद्धा त्रस्त झाले. तेव्हा भगवान शंकर स्वतः माता अन्नपूर्णा देवीकडे गेले. माता अन्नपूर्णा देवीसमोर भगवान शिवशंकरांनी भिक्षा मागितली. म्हणजेच काय तर देवीसमोर भिक्षा मागून भगवान शिवशंकरांनी त्यांची माफी मागितली. तेव्हा देवीने त्यांना अन्न दिलं आणि सांगितलं की अन्न हेच सत्य आहे, अन्न हेच जीवन आहे. त्या दिवसापासून अन्नपूर्णा देवी ही अन्नाची देवी मानली जाऊ लागली. आता तुमच्या घरात जर अन्नपूर्णा माता असेल तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही फक्त शोभेसाठी ठेवायची नाही, तिची नित्यनियमाने पूजा झाली पाहिजे. तिला रोज सकाळी स्नान करून कोरडं करून तिच्या जागी स्थानापन्न केले पाहिजे. आता अन्नपूर्णा मातेची नेमकं काय करायचं तर एका छोट्याशा वाटीमध्ये तुम्ही स्वच्छ तांदूळ घ्या. तांदूळ हे बिलकुल अस्वच्छ नसले पाहिजे किंवा त्यामध्ये कुठले किडे वगैरे झालेले नको आहेत. तर एक स्वच्छ वाटीमध्ये स्वच्छ असे तांदूळ म्हणजेच पांढरे शुभ्र तांदूळ तुम्ही घ्या. तिथे अन्नपूर्णा मातेला स्थापन करा. आता हे तांदूळ जर तुम्ही नित्यनियमाने बदलले तर चांगले, किंवा कधी कधी काय होतं की बऱ्याचशा घरांमध्ये असं असतं की ते तांदूळ अक्षरशः बारीक बारीक होऊन जातात की इतके ते वापरले जातात. परंतु तुम्हाला सांगते की एकतर तुम्ही गुढीपाडव्याला आता येतोच आहे, तर गुढीपाडव्याला तुम्ही अन्नपूर्णा मातेचे तांदूळ बदलू शकता, किंवा त्यानंतर तुम्ही
जर दिवाळीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचे किंवा धनोत्रया दिशेच्या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा मातेचे तांदूळ बदलू शकता. आता आपण बघूया की अन्नपूर्णा मातेला अशा कोणत्या धान्यात ठेवल्याने आपल्या घरातील सुख समृद्धी आणि भरभराटी कायम राहते. तर अन्नपूर्णा मातेला मुगाची डाळ जी आहे किंवा स्वतंत्र मूग जे आहेत, हिरवे मूग, हे खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही तांदळाच्या ऐवजी मुगामध्ये जर अन्नपूर्णा मातेला स्थानापन्न केले तर तुमच्याकडे कधीही अन्नाची कमी होणार नाही. तर तांदळाच्या ऐवजी तुम्ही मुगाची डाळ किंवा स्वतंत्र मूग वापरले तरीही चालेल. त्या मुगामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेला ठेवले तर अन्नपूर्णा माता ही कायम प्रसन्न राहील. मुगाची डाळ ही अतिशय प्रिय मानली जाते. आता मुगाची डाळ म्हणजे साधेपणा, शुद्धता आणि आरोग्याचं प्रतीक आहे. तेव्हा तुम्ही देव हा मुगाच्या डाळीमध्ये ठेवले तरी चालेल. फक्त अन्न नाही तर तुमचं मन, श्रद्धा आणि प्रेम अर्पण करता येईल असे बघा. लक्षात ठेवा, मोठेपणा नको असतो देवाला. तिला मनापासून केलेली छोटी सेवा आवडते. वर्षातून 2दा किंवा 3दा तुम्ही अन्नपूर्णा मातेचे तांदूळ बदलू शकता. किंवा जर तुम्ही मुगामध्ये ठेवणार असेल तर ते मूगही तुम्ही नित्यनेमाने बदलत चला. आता देवी ज्या धान्यामध्ये ठेवलेले आहे ते बदलणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ते अन्न खराब होऊ शकतं किंवा अस्वच्छता ही देवीला अजिबात आवडत नाही. जेव्हा तुम्ही अन्न बदलता तेव्हा अन्न वाया घालू नका. ते पक्ष्यांना द्या, गरजू व्यक्तींना द्या. जर थोडेसे चांगले असेल तर तुमच्या धान्याच्या दळणामध्ये ते टाका आणि त्याचे अन्न म्हणजेच तुम्ही जे काही जेवण करता आहात त्यामध्ये त्याचा वापर करा. त्यामुळे देवी अधिक प्रसन्न होते. ज्या घरात अन्नपूर्णा देवीची पूजा मनापासून केली जाते त्या घरात कधीच अन्नाची कमतरता भासत नाही. घरात सुख, शांती आणि समाधान लाभते. अचानक धनलाभ होतो आणि कामामध्ये यश निर्माण होते. पण हे सगळं फक्त तेव्हाच होतं जेव्हा आपण अन्नाचा आदर करतो. अन्नाचा अपमान करणं म्हणजे देवीचा अपमान करणं. म्हणूनच कधीही ताटात अन्न उरवू नका, अन्न वाया घालू नका. देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. दररोज शक्य असेल तर थोडासा नैवेद्य देवासमोर नक्की ठेवा. नैवेद्य हा खास करून देवासाठीच बनलेला असतो असं नाही. तुम्ही तुमच्या जेवणामध्ये जी काही कालवण भाकर, जी काही चटणी भाकर खाता ते तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवलं तर देवाला ते अत्यंत प्रिय असतं. आणि मनापासून केलेली छोटीशी प्रार्थना ही अन्नपूर्णा मातेला सदैव आवडते. अन्नपूर्णे सदापूर्णे असे आपण म्हणजे पूर्वीचे लोक सदा म्हणायचे. तर ज्ञानवैराग्य आणि सिद्धार्थ भिक्षा दे हीच पार्वती असे ही प्रार्थना तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद म्हणजे फक्त अन्नाची प्राप्ती नाही तर समाधान, आनंद आणि मनःशांती या सर्वांची भरभराटी असते. ज्या घरात समाधान असतं तेच घर खरंच श्रीमंत असतं. म्हणूनच तुमच्या घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर तिची काळजी नक्की घ्या. तिला तांदूळामध्ये किंवा मुगाच्या डाळीमध्ये किंवा संपूर्ण मुगामध्ये स्थानापन्न करा. तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर तिला आईसारखं माना. म्हणजेच ती आपली आईसारखं रक्षण करते, आईसारखं आपल्याला अन्नदान देते. तिच्यावरती विश्वास ठेवा. ती नक्कीच आपल्याला भरभराटीने भरून टाकेल. कधीही भूक तुमच्या दारात येऊ देणार नाही. आणि कोणती गरजू व्यक्ती किंवा भुकेलेली व्यक्ती तुमच्या दारात आली तर तिला नक्की मदत करा.